नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, 10-15 वर्षापूर्वी स्मिता तळवळकरने एक पिक्चर काढला होता, मराठी मूव्ही म्हणजे की सातच्या आत घरात. पुण्यामधल्या एका विद्यार्थिनीच्या वाईट प्रसंगावरनं तिने तो उदाहरण घेऊन त्याच्यावर एक पिक्चर काढला होता की मुलींनी संध्याकाळी 7च्या नंतर शक्यतो बाहेर फिरू नये, शक्यतो घरात यावं. आमच्या वेळेस पण तोच नियम लागू होता. आम्ही 6-6:30 पर्यंत घरात आलोच पाहिजे. 7 नंतर फिरायची अजूनही आम्हाला भीती वाटते बघा, कारण ते डोक्यात इतकं ठसलेलं आहे की 7 नंतर घराच्या बाहेर जायचं नाही. 7च्या आत घरात. तर याच्यावरनं मला एक आता असं आजच्या काळाप्रमाणे आठवलं की 7च्या आत पोटात, किंवा खास आपल्या पोटात गेला पाहिजे. कारण काय झालेलं आहे, आजकाल सगळीकडे वजन वाढणं हा एक सामाजिक ही समस्या झालेला आहे. घरोघरी तुम्हाला ओबेसिटी ही दिसेलच. आणि मग ती ओबेसिटी कमी कशी करायची ह्याच्यासाठी वेगवेगळे मार्ग लोक काढतात. कोणी जिममध्ये जातं, कोणी योगा प्राणायाम करतं, कोणी डायटिंग करतं, कोणी एकदम क्रश डायटिंग करतं की नाही मी अगदी महिन्याभरात इतके किलो कमी करून दाखवेलच. मंडळी, पण ते बरोबर नसतं. एकदम तुम्ही जर चालू केलं असं काही पण, तर ते शरीरावरती परिणाम त्याचा होतो. आपले स्नायू कसे इलॅस्टिक असतं त्याच्यामध्ये, ती इलॅस्टिसिटी तुम्ही खूप जाडे असता, मग तुम्ही अगदी घाईने त्याला खूप कमी केलं तर ते सैल होतात. त्याला क्रमाक्रमानेच तुम्ही आकुंचन पावायचा प्रयत्न केला पाहिजे. मग म्हणून काय आहे, आजकाल सुशिक्षित वर्ग जो आहे तो मग काय मानतो की नाही संध्याकाळी 7-7:15 पर्यंत आपण जेवून घेऊ आणि मग त्यानंतर बराच वेळ राहतो झोपायला, किंवा अर्धपचन तर होऊनच जातं. आणि मग पुढचे सगळे अपचनाचे जे विकार आहेत, नातेवाईक आपण म्हणू त्यांना, ॲसिडिटी म्हणा, डोकं दुखणं म्हणा, वात वाढणं म्हणा, पित्त वाढणं म्हणा, हे सगळे प्रकार आपोआपच कमी होतात. आणि फ्रेश वाटतं माणसाला सकाळी उठलं की. झोप चांगली होते. पचनाला रात्रभर पोटाला काही काम आपण ओव्हरलोड करून देत नाही की भरपूर खाल्लं बा आणि मग झोपलो की मग पोटाला काम पुरतं, मग पोट थकून जातं आणि मग वेगवेगळे त्याचे विकार चालू होतात. म्हणूनच काय म्हटलेलं आहे की आपण 7च्या आसपास जेवलं तर ते पचन चांगलं होतं त्याचं. तुम्ही मग त्यात काहीही खाऊ शकता, मनाला आवडेल ते, मनात झोपतं अन्न. डायटिंग म्हणजे कसं, अगदी आज मी पनीरच खाणार, मग उद्या फक्त प्रोटीन्स म्हणून स्प्राउटेड खाणार, मग परवा फक्त एकच पोळी खाणार, मग एकदाच एक भातच खाणार, असं करून चालत नाही. आपण आपला जो महाराष्ट्रीयन आहार आहे, वरण भात भाजी पोळी, थोडी कोशिंबीर असते, थोडं कच्चं सॅलड असतं, एखादा पापड असतो भाजलेला जिभेचे चोचले पुरवायला, आणि यांनी काही त्रास होत नाही कोणाला. साधं वरण भात असतो, भाजी पण आपली काही फार तेलकट नसते, मसाल्याची नसते, सिंपल असते. थोडंसं चवीला मीठ मिरची घेतली तरी आपल्याला आपली जीभ, आणि एकदा जर खरोखर भूक लागली असेल ना तर काहीही चांगलं लागतं माणसाला. आणि जैन धर्मात पण हेच सांगितलेलं आहे की संध्याकाळी सूर्योदय आणि सूर्यास्त याच्याप्रमाणे आपण चाललो पाहिजे. सूर्योदयाप्रमाणे आपला जठराग्नी प्रदीप्त होतो आणि मग हळूहळू सूर्यास्तापर्यंत तो कमी होत राहतो. सूर्यास्तानंतर तो विझायला लागतो, आणि तो विझल्यानंतर जर आपण त्याच्यावरती ओव्हरलोड टाकलं तर तो कसं काम करेल, दुख दुख धीरे धीरे उसका चलता जाएगा. म्हणून जैन लोकांचं सुद्धा हेच म्हणणं असायचं की तुम्ही सूर्यास्ताच्या आसपास जेवून घ्या. संध्याकाळी 6-6:30-7 पर्यंत तुम्ही जेवलंच पाहिजे. आणि यामागे मोठं तत्वज्ञान आहेच ना. सायन्स पण हेच सांगतं की तुम्ही रात्री लवकरच जेवले पाहिजे. जेवण आणि झोपण्यामध्ये 2-2.5 तासाचा डिफरन्स पाहिजे. जेवल्यानंतर 2.5 तास तुम्ही इकडे तिकडे फिरले, संध्याकाळचं उद्याचं काम केलं, उद्याची तयारी केली, तर आपोआपच अर्धपचन झालं की मग पुढे काही कामच नाही ना, प्रश्नच नाही आहेत काही. कारण वजन कमी करणं, एकदा वाढलेलं वजन कमी करणं हा फार मोठा माउंट एव्हरेस्ट चढल्यासारखं काम आहे बघा हे. त्याला योग्य गायडन्स मिळाला आणि त्याच्यासोबत आपला दृढ निश्चय पाहिजे, संकल्प पाहिजे की मी हे करणारच. आणि नुसता संकल्प 1-2 महिन्याकरता किंवा 4 महिन्याकरता करून चालत नाही. याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. आयुष्यभराकरता तीच आपली योग्य लाईफस्टाईल ठेवली पाहिजे की नाही आता मी हे आयुष्यभर मी तर खाल्लं ना भरपूर गोड मी कमी खाईल, तेलकट कमी खाईल, मैद्याचं कमी खाईल. एवढे 3 जरी पथ्य पाळले तरी आपल्या वजनावर बराच कंट्रोल राहतो.
तुम्ही दुधाचे पदार्थ खा, त्याच्यात एक छोटा चमचा साखर टाका, चालेल. कारण आपल्या ब्रेनला आणि नर्व्हस सिस्टीमला एक कमीत कमी 40 ग्रॅम साखर रोज पाहिजे असते. मग ती तुम्ही कशी घ्याल, फ्रुट्समधनं घ्या का दुधात साखर टाकून घ्या, ते तुमचा प्रश्न. त्यामुळेच मला हा विचार पटला की 7च्या आत पोटात. कसं वाटला हा छोटासा विचार तुम्हाला? आवडला असेल तर लाईक करा. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. नमस्कार.